अपडेट न्यूज। यवतमाळ नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही, काँग्रेस आक्रमक आंदोलनाचा इशारा। यवतमाळ नगर परिषदेत सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ठिणगी पडली आहे। सत्ताधारी भाजपकडून लोकशाहीचा गळा आवळून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे। नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बबलू देशमुख आणि वैशाली सवई यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। सत्ताधाऱ्यांवर करण्यात आलेले मुख्य आरोप: नियोजन शून्य कारभार, बायोमायनिंगची निविदा आणि 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करताना विरोधी नगरसेवकांना पूर्णपणे डावलण्यात आले आहे। रस्ते, नाली, स्वच्छता आणि मोकाट जनावरांचे गंभीर प्रश्न प्रलंबित असताना प्रशासन मात्र भंगार विक्री आणि किचन सजावटीसारख्या दुय्यम कामांना प्राधान्य देत आहे। गरज नसताना 10 सुरक्षा रक्षकांसाठी लाखो रुपयांची तरतूद करणे, खासगी संस्थांना शाळा भाड्याने देणे आणि 34 शौचालयांच्या दुरुस्तीवर तब्बल 1,44,00,000 रुपयांचा संशयास्पद खर्च केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे। बस स्टँड आणि संविधान चौकासारख्या मुख्य भागात वर्षभरांपासून खड्डे पडले। खुद्द नगराध्यक्ष याच रस्त्यावरून येतात जातात, मात्र जनतेच्या त्रासाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केलं जात असल्याचं नगरसेवकांनी म्हटलं। शहराबाहेरील दीनदयाल उद्यानावर खर्च करण्याऐवजी शहरातील अंतर्गत उद्यानांचा विकास करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। सत्ताधारी म्हणतील ती पूर्व दिशा अशा पद्धतीने काम करतायत। चुकीच्या निर्णयाचा हा सपाटा आम्ही खपवून घेणार नाही। जनतेच्या पैशाची लूट थांबली नाही तर आम्ही तीव्र संघर्ष करू, असं बबलू देशमुख आणि वैशाली सवई नगरसेवक यवतमाळ यांनी इशारा दिला आहे। नगर परिषदेतील या भ्रष्टाचाराविरोधात आणि मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने आता थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे। जर प्रशासनाने आपली कार्यपद्धती बदलली नाही तर यवतमाळच्या रस्त्यावर मोठं आंदोलन पाहायला मिळू शकतं। आज यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे नगर परिषदच्या विषयावर आम्ही आज प्रेस घेतली होती। नगर परिषदमध्ये आता नवीन बॉडी आलेली आहे आणि यवतमाळ शहराचा विकास अपेक्षित आहे, पण हे विकास न होता फक्त आपल्या काही लोकांसाठी फायदा होईल अशा हिशोबाचे निर्णय घेऊन पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी घेतला। पहिली मीटिंग रद्द झाली। आमची हीच अपेक्षा आहे सत्ताधाऱ्याकडून का इथं जे काम होईल ते पारदर्शक झालं पाहिजे, बिना भ्रष्टाचारात झालं पाहिजे आणि याच्या सर्वांचा विकास झाला पाहिजे। मग त्यात या शहरातला प्रत्येक नागरिक, मग तो दलित असेल, अल्पसंख्याक असेल किंवा नागरी सभा असतील, सगळे लोक असतील, गरीब असतील, श्रीमंत असतील, सर्व समावेशक विकास तुम्ही करावा हीच आमची अपेक्षा आहे। ज्या ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या सर्व लोकांचा विकास झाला पाहिजे यासाठी आंदोलन असतील, उपोषण असतील, त्या मार्गाने ज्या ज्या मार्गाने करता येईल त्या मार्गाने त्याचा विरोधही करू आणि ते कामं करून घ्यायची जबाबदारी आमची आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.